हे पुस्तक म्हणजे माझं आत्मचरित्र आहे. अच्छा. पण गंमत अशी झाली, म्हणजे खरं म्हणजे मी ग्लोब ट्रॉटिंग बरंच केलं, मोठ्या कंपन्या चालवल्या, हे सगळं असताना माझं BBC इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लेख, इंटरव्ह्यूज वगैरे सगळे यायचे. त्यानंतर मी जेव्हा परत आलो त्यानंतर मग संगणकयुग, बोर्डरूम, नादवेद, किमयागार, ज्ञानोदय, अर्थात, मनात एवढी पुस्तकं लिहून झाली, ती सगळी गाजली होती, प्रचंड गाजली, लोकांचं प्रेम. तरी मला वाटायचं आपण काही केलेलं नाही फारसं, आपण आत्मचरित्र कसं लिहायचं. आणि त्यावेळेला एकदा रुईया कॉलेजमध्ये मी भाषण देत होतो, त्यावेळेला शंकर वैद्य होतं आणि रत्नाकर मतकरी तिथे होते, आणि इतर सुहास जोशी, रीमा वगैरे असे काही फिल्म मध्ये म्हणलो, असे बरेच आम्ही जेवायला बसलो होतो. ते भाषण झालं आणि सुरुवातीला सगळे विद्यार्थी एकदम, कारण त्यात माझ्या आयुष्यात चढ उतार खूप आहेत, त्या ऐकून सगळे सर्द झाले होते विद्यार्थी. मग त्यांना सगळ्यांनी पुन्हा गराडा घातला असं, आणि ते बघितलं शंकर वैद्याने आणि रत्नाकर मतकरी, आणि त्यांनी सांगितलं की जेवता अच्युत ह्याच्यावर तू लिही म्हणून. तेव्हा मला आपण काही केलेलं नाही, आपण कशा का केलं. तोपर्यंत जी इतकी पुस्तकं, तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली होती, पुस्तकं गेलेली होती, कंपन्या चालवलेल्या होत्या, पण तरी मला सारखं वाटायचं की आपण का लिहायचं. तर मग त्यांनी सांगितल्यानंतर मग मी ते खरं उचल खाल्ली आणि मग मी लिहायला लागलो. पण याच्यात एक महत्वाची गोष्ट अशी की याच्यात मी कमी आहे. म्हणजे 6 दशकांचा इतिहास आहे, म्हणजे की संबंध, म्हणजे सोलापूरला माझं हे झालं, तर सोलापूर म्हटलं की सोलापूरची पण वर्णन अतिशय रंजक आहे, गमतीही त्यातल्या किस्से खूप आहेत. आणि त्यामध्ये मी मग IIT ला गेलो, IIT विषयी खूप आहे, त्यातले गमती जमती सगळं त्यात मी. आणि मग मी आदिवासी चळवळीत गेलो, मग मी एक सत्याग्रहामध्ये जेलमध्ये गेलो, 10 दिवस जेलमध्ये होतो, आणि मग तो जेलमधले अनुभव, मग त्यानंतर आदिवासी चळवळीचे अनुभव, आणि मग त्यानंतर वर्षभर मला जॉब नव्हता, मग मी 13 घरं बदलली, मग झोपडपट्टीपासून वेश्यावस्तीपासून सगळीकडे अनुभव सगळे लिहिलेले आहेत. आणि मग मी IITत कसं शिरलो, मग IT मधनं असं सगळं त्या ठिकाणची वर्णन, आणि त्यात मी असं असल्यामुळे लोकांना फक्त नाही तर काय असतं आत्मचरित्र, मी असं केलं, मी तसं केलं, एवढंच फक्त असतं. बरोबर. मला जे जमलं नाही आणि आलं नाही ते मी अगदी मोकळेपणे सांगितलं. म्हणून मुसाफिर लोकांना प्रचंड आवडतं आणि खूप लोकांनी प्रेम केलं. हो ना. पण असं म्हणतात की मुसाफिर वाचल्यानंतर लोकांनी त्यांची स्वतःची आयुष्य बदलली, ते कसं काय? म्हणजे काय आहे की मुसाफिर मध्ये खूप चढ उतार आले. एकतर म्हणजे सोलापूरच्या सारख्या ठिकाणी आयुष्यातलं असं काही त्याच्यामध्ये तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला? म्हणजे असं की खेड नाही, सोलापूर जिल्हा, पण त्याच्यासोबत बाग असलेला. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की मी बोर्डात 16 आलो, युनिव्हर्सिटीत पहिला आलो, गणितात माझं पहिली ते IIT पर्यंत जवळपास एकही मार्क गेला नाही. एकदा 97 मार्क पडले तेव्हा वडील म्हणाले 3 मार्क कुठे गेले असं. मला रँगलरच व्हायचं होतं, पण मी ढकलत कोणी म्हणतो, तुम्ही म्हणाला IIT चांगली आहे म्हणून. आणि त्यावेळेला तुम्ही बोर्डात जर युनिव्हर्सिटीत पहिल्या आला असाल तर तुम्हाला IIT डायरेक्टली ऍडमिशन होती. आता आहे की मला माहित नाही, पण त्यावेळी मला त्यामुळे जेई देण्याची गरजच नव्हती. पण मी बसलो वेळासारखं, मला कोणी सांगितलं नाही की क्लास नाही, काही जेई सुरू झालेली होती. हो, जेई होती ना. अच्छा. तर नाव बहुधा तेच होतं, पण मग ती बसलो. मग मी ऑल इंडियात कधी बराच चांगला मी रँक होल्डर होतो, मी 22-28, मला लक्षात नाही आता किती. पण त्यावेळेस मग मी केमिकल भलती चलती होती. अरे, आणि केमिकल इंजिनिअरिंग मध्ये गणित खूप लागतं असं लोकांनी सांगितलं मला, म्हणून मी मास ट्रान्सफर, हीट ट्रान्सफर मध्ये खूप गणित लागतं. म्हणलं अरे छान. आणि नंतर मग काय 3 वर्षानंतर म्हणजे आयुष्यात खूप 2 टर्निंग पॉईंट्स आले. त्याला एक पहिला टर्निंग पॉईंट जो आला, म्हणजे पहिली 3 वर्ष मी बऱ्यापैकी टॉपर होतो का, चांगला मार्क्स पडायचे मला. आणि पण एक म्हणजे माझा पहिल्या वर्षी मी कॅन्टीनमध्ये बसतो असताना एकाने माझा इंग्रजी बोलताना माझा अपमान केला. माझं सगळं शिक्षण मराठीतनं झालेलं, बोलताना कधी चुका व्हायला लागल्या म्हटल्यावर त्यांनी माझा अपमान केला. मग मी 10 महिने फक्त इंग्रजीवर तुटून पडलो. त्यावेळी टीव्ही नव्हता, पण सगळी वर्तमानपत्र, कादंबऱ्या सगळं मी प्रचंड केलं. आणि त्यानंतर त्याचा मला फायदा पुढे न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, टोकियो, जिथे मी सगळीकडे माझा. आणि त्यानंतर माझा टर्निंग पॉईंट आला की 3 वर्षानंतर आमचा एक ग्रुप बनला, TIFR, IIT आणि BARC टॉपर्सचा ग्रुप बनला. त्यांच्या एका कुठेतरी आमची एक मैत्री झाली, आणि त्यानंतर आमची वारंवार भेटी व्हायला लागल्या. पण ती सगळी मंडळी ग्रेट होती. म्हणजे एक मनुष्य स्टॅनफोर्डमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर क्वांटम फिजिक्सचा, ही सगळी. आता श्रीकृष्ण दाणी हा पहिल्या 50 मधला जगातल्या पहिल्या 50 मॅथमॅटिशियन पैकी एक वगैरे असा. दर जर्मनीत जाऊन एक पेपर वाचून यायचा आणि पुन्हा घेऊन आम्ही इराण्याच्या पाणी कम चालू, इतकं साधा मनुष्य. अशा सगळं त्यांच्या विषयात ग्रेटच होते, पण त्यांना इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, साहित्य, चित्रकला सगळ्यामध्ये प्रचंड इंटरेस्ट नाही, खूप डीप
कमिटमेंट होती. अच्छा. त्यामुळे मी खेचला गेलो. त्यामुळे ही सगळी पुस्तकं मग वाचन आणि Wow. त्यामुळे मी आता सांगितलं त्यामुळे सगळ्या विषयात खोलवर आपल्याला कळलं पाहिजे. खरंय. हा टर्निंग पॉईंट माझा पहिला आला आणि मी माझं लिखाण जे करतो त्याला मी ते खूप जबाबदार असं मला वाटतं. आणि लहानपणचे संस्कार बरोबर. आमच्या लहानपणी सुद्धा कसं होतं तुमचं लहानपण? म्हणजे फक्त परीक्षकाचा अभ्यास कधीच केला नाही. अच्छा. म्हणजे आमच्या घरी बाबा काय करायचे? माझे वडील मॅथमॅटिक्सचे प्रोफेसर अच्छा. होते, ब्रिलियंट होते. हो. पण आईला गाणं खूप आवडायचं. म्हणजे अच्छा. बहीण सुलभा पिशवीकर ही किशोरी आमोणकर आणि मोगूबाई कुर्डीकरांकडे शिकलेली. बरं. सुलभा पिशवीकर. अच्छा. आणि पुष्पा अगरकर म्हणजे तर ती मराठी मधली अत्यंत ग्रेट. ह्या सगळ्यांचे संस्कार जे झाले माझ्यावर. आमच्याकडे श्रीराम पुजारी यायचे आणि त्यांच्यामुळे आमच्याकडे पाडगावकर, करंदीकर, बापट आमच्या घरी यायचे. त्यांची काव्य वाचन व्हायची. अरे वा. आमच्या घरी पंडित जसराज कुमार गंधर्व भीमसेन जोशी यायचे. अच्छा. आणि त्याच्यामुळे संगीत आणि साहित्य किंवा चित्रकला हे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याचे इतकेच किंवा ह्याच्यापेक्षा महत्वाचे आहेत. हे मला बिंबवलंच गेलं. कोणी मला सांगितलं नाही, मी लिहून नाही घेतलं. पण त्यामुळे मला त्या सगळ्याच सर्वांगीण जे असतं ना, आजकाल विचारलं तर मी काय करणार, मी AI करणार, मी अमेरिकेला जाणार, हे असलं फालतू कधी नव्हतं. सगळंच छान आहे. म्हणजे आणि संगीतात सुद्धा म्हणजे भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य सुद्धा. पाश्चिमात्य संगीतात मी सिम्फनी नावाचं पुस्तक मी लिहिलं.